चला तर आज तुमच्याबरोबर एकदम मस्त अशी पराठ्यांची रेसिपी शेअर करणार आहे आणि हे पराठे अवघ्या काही मिनिटांमध्ये तयार होतात आणि घरच्यांसाठी एकदम पोटभरीचा नाश्ता तयार होतो। आणि ह्या पराठ्यांचं विशेष म्हणजे हा पराठा तुम्ही रोज जरी मुलांना किंवा घरच्यांना खायला दिला ना तरी नाही म्हणणार नाही, अगदी आवडीने खातील। एकदम मऊ लुसलुशीत असा तयार होतो आणि जास्त वेळही लागत नाही आणि भरपूर असा हेल्दी हा पराठा आहे। तर चला लगेच सुरुवात करूया। तर इथे मी उकडलेले बटाटे आणि पनीर घेतलेला आहे, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि चीजचे क्यूब घेतलेले आहेत। तर आता आपल्याला पनीर आणि बटाटा व्यवस्थित बारीक कुस्करून घ्यायचा आहे। तुम्ही खिसणीवरती स्मॅश करून घेतला ना तरीही चालेल। तर बघा मी ते पनीर आणि बटाटा एकत्र स्मॅश करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून घ्यायची आहे। आता यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल ना थोडंसं वेगळं काही करायचं आहे तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्यासुद्धा घालून घेऊ शकता बरं का। तर मी ते फक्त कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घातलेली आहे। आता माझ्याकडे जे होतं तेवढंच मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि काही हर्ब्स आहेत म्हणजे पिझ्झा वगैरेमध्ये आपण वापरतो ते आपल्याला घालून घ्यायचे आहेत। ऑरिगॅनो घालून घ्यायचं आहे आणि आपले मसाल्याच्या डब्यामधले मसाले, तर लाल तिखट, धना पावडर, थोडीशी हळद, गरम मसाला, काळी मिरी पावडर, आमचूर पावडर हे सगळं घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे चीज। आता यामध्ये मी 3 चीज क्यूब वापरलेले आहेत, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जास्तीसुद्धा चीज घालून घेऊ शकता। यामध्ये आपण चीज वापरले त्यामुळे मुलांना हा पराठा आवडणारच आहे। मुलांना सोडा मोठ्यांनाही खूप आवडणार आहे। म्हणूनच म्हणलं ना तुम्ही रोज जरी मुलांना दिला ना तरी मुलं नाही म्हणणार नाही, अगदी आवडीने खातील आणि मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही हा पराठा देऊ शकता। तर बघा इथं सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपण नेहमीप्रमाणे पराठ्यांना किंवा पोळीला जसं पीठ मळून घेतो तसे मी आधीच मळून ठेवलं होतं, ते काही मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे। तर त्यातलाच एक पिठाचा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे आणि चपातीसारखा पातळ आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सारण जे आहे ते यामध्ये भरून घ्यायचं आहे। आता इथे मी चौकोनी पराठा बनवणार आहे, तुम्हाला जसा हवा आहे गोल, त्रिकोणी, चौकोनी ज्या आकारात तुम्हाला बनवायचा आहे त्या आकारामध्ये तुम्ही हा पराठा बनवू शकता। तर मी ते चौकोनी बनवणार आहे, तुम्हाला मोठा बारीक ज्या पद्धतीचे बनवायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता। तर पहा इथे मी चौकोनी आकारामध्ये फोल्ड करून घेतलेला आहे। आता थोडं सुक्कं पीठ घालून आपल्याला चारी बाजूनी व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे आणि हा पराठा एकदम मऊ लुसलुशीत तयार होतो, मस्त असा चीजी तयार होतो, म्हणजे अजिबात कडक किंवा वातड तयार होत नाही, अगदी मस्त, म्हणजे कितीही वेळ जरी तुम्ही ठेवला ना तो अगदी मऊ लुसलुशीतच राहतो। तर पराठा आपला ते लाटून झालेला आहे, तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता। तर आता आपण हा पराठा तव्यावरती शेकून घेऊया। तव्यावर शेकताना त्यावरती थोडंसं तेल, तूप, बटर तुम्हाला जे हवं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि हा पराठा आपल्याला या तव्यावरती शेकून घ्यायचा आहे। तूप किंवा तेल, बटर हे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार किंवा सोयीनुसार घ्यायचं आहे, कशाबरोबरही हा पराठा अगदी मस्त लागतो। तर बघा मी इथे तेल लावून घेणार आहे आणि छान हलकासा तांबूस खरपूस होईपर्यंत आपल्याला हा पराठा शेकून घ्यायचा आहे। अजिबात कच्चट ठेवायचं नाही, लो टू मिडियम फ्लेमवरतीच दाबून दाबून हा अगदी लालसर तांबूस खरपूस होईपर्यंत तुम्हाला हा पराठा शेकून घ्यायचा आहे, तरच याची चव छान लागते। तर तुम्ही पाहू शकता मी हा पराठा अगदी मस्त दाबून दाबून भाजून घेत आहे, कारण तो अशा पद्धतीने जर भाजला तर सगळीकडनं व्यवस्थित भाजला जातो, अजिबात कच्चा राहत नाही। तर बऱ्यापैकी इथे माझा पराठा शेकून झालेला आहे, पाहू शकता। आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता हा पराठा तुम्ही सर्व करताना दही, सॉस, चटणी कशाबरोबर म्हणजे तुम्हाला ज्याबरोबर आवडत असेल त्याबरोबर तुम्ही खाऊ शकता, असाही पराठा खायला खूप छान लागतो। तर इथे मी 2 पराठे बनवून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता, आणि सॉस बरोबर सर्व केलेला आहे। अगदी मऊ लुसलुशीत तयार होतो आणि अजिबात जास्त वेळ लागत नाही, अवघ्या काही मिनिटांमध्ये 10-15 मिनिटांमध्ये मस्त असा संपूर्ण घरासाठी पोटभरीचा नाश्ता असा तयार होतो। आणि बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं ना की दुपारी भाजी चपाती करायचा कंटाळा येतो किंवा खायचा कंटाळा येतो किंवा रात्रीचंही असं बऱ्याच वेळा होतं की भाजी चपाती नको वाटते, तर त्यावेळेसुद्धा तुम्ही असा हा पराठा बनवू शकता। भरपूर चीज घातलेला आहे, तुम्हाला जसं मी म्हणाले की याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यासुद्धा घालून घेऊ शकता, अगदी मस्त असा हा पराठा तयार होतो। आणि हा पराठा तुम्ही कधीही जरी खाल ना तरीही याची चव दुप्पट वाढते। तर अगदी मस्त असा हा आपला चीज पराठा तयार झालेला आहे, पाहू शकता। तुम्ही सुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करा आणि हो व्हिडिओ जर आवडला ना तर एक लाईक नक्की करा, भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत, आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा। तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।